नमस्कार, मी डॉक्टर प्रतिभा पवळ आवटे, स्पंदन सुपर स्पेशालिटी क्लिनिक, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद येथे हॉर्मोन तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. मधुमेह आता जागतिक स्तरावर वाढत आहे आणि मधुमेह हा जीवनशैलीचा आजार आहे. आणि मधुमेह म्हणजे रक्तातली साखर वाढणे आणि ती वाढली तर शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर दुष्परिणाम येतात. आणि प्रत्येकामध्येच हे व्हायला हवं का? नाही. जर आपण रक्तातल्या साखरेचे प्रमाण नियंत्रित केले तर नक्कीच आपण मधुमेहाच्या दुष्परिणामापासून स्वतःला वाचवू शकतो. ठीक आहे. मधुमेह नियंत्रणात करण्याचं सर्वात महत्त्वाचं औषध म्हणजे जेवणाचे पथ्य पाळणे. पण जेवणाचे पथ्य पाळण्याबद्दल डॉक्टरांव्यतिरिक्त आजूबाजूचे बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्यातून आपल्याला काय खायला पाहिजे आणि काय नको याचे ज्ञान मिळते. ज्वारीची भाकरी खाल्ली म्हणजे साखर कमी होते, गव्हाची पोळी खायला नको, उपवास केला तर साखर कमी होते, नॉनव्हेज जेवणात साखर जास्त असते ते खायला नको, अशा बऱ्याचशा याला आम्ही म्हणतो मिथ्स किंवा अंधश्रद्धा आहेत, ज्यामुळे बरेचसे अन्नपदार्थ आपल्या शरीरासाठी चांगले असताना देखील ते आपले घेतले जात नाही. किंवा दुसरी म्हणजे 2च वेळा दिवसातून जेवण केलं तर साखर कमी राहते, त्याला आपण दीक्षित डाएट म्हणतो. खरंच हे डाएट मधुमेह व्यक्तीसाठी फायदेशीर आहे की नाही हे कोणाच्या सांगण्यावरून ऐकण्यापेक्षा स्वतः प्रात्यक्षिक करून बघितलं तर चांगलं. हे आपल्याला कसं कळेल की कुठल्या आहाराने माझी साखर वाढते आणि कुठल्या आहाराने कमी होते ते कळण्यासाठी आपण स्वतःच घरच्या घरी साखर तपासली पाहिजे. ते ग्लुकोमीटरने आपल्याला तपासता येते. ती तपासायची कशी आणि त्याच्यावरून आपल्याला समजणार कसं आहाराच्या कुठल्या गोष्टी बरोबर आहेत ते आपण या चार्टद्वारे समजून घेणार आहेत, ज्याला म्हणतो SMBG चार्ट, म्हणजे सेल्फ मॉनिटरिंग ऑफ ब्लड ग्लुकोज ॲट होम. आपण वेगवेगळे पदार्थ खाऊन बघणार आणि 2 तासानंतर रक्तातली साखर मोजणार आणि ते बघून आपण ठरवणार काय माझ्यासाठी चांगलं आहे आणि काय माझं चुकीचं होत आहे. तर पाहूया आपण SMBG चार्ट. तर याला म्हणतात SMBG चार्ट, घरच्या घरी ग्लुकोमीटरवरती साखर तपासणे. हे तपासताना ह्या चार्टचे 7 रकाने आहेत. म्हणजे प्रत्येक वेळी जेवणाच्या आधी आणि जेवणानंतर 2 तासांनी साखर तपासतो. नाश्त्याआधी, नाश्ता झाल्यावर 2 तासांनी, दुपारी जेवणाआधी, दुपारी जेवणानंतर 2 तासांनी, रात्री जेवणाआधी आणि रात्रीच्या जेवणानंतर 2 तासांनी. आणि शेवटचा रकाना आहे रात्री 3 वाजता साखर तपासणे. हे कधी तपासायला पाहिजे ते मी तुम्हाला सांगते. आता जेव्हा आपण हा लिहितो सकाळी नाश्ता आधी या रकान्यामध्ये साखर किती आहे ते लिहिणे आणि त्यासोबत आपण काय नाश्ता केलेला आहे ते क्वांटिटी सहित लिहायला पाहिजे. ठीक आहे. जसं की पहिल्या दिवशी नाश्ता आधीची साखर 113 आहे आणि नाश्त्यासाठी पोहे घेतले आहेत 2 प्लेट, क्वांटिटी लिहिणे आवश्यक आहे. आणि 2 तासानंतर शुगर किती आहे ते तपासतो, ती आहे 213. ही किती असायला पाहिजे ते ह्या रकान्यामध्ये आहे. वयानुसार साखरेचे प्रमाण असते. जसं प्रेग्नन्सीमधला डायबिटीज असेल तर नाश्त्यानंतर 2 तासाची साखर 100 ते 140 पाहिजे. तसंच दुपारी जेवणानंतर 2 तासांनी आणि रात्री जेवणानंतरच्या 2 तासांनी साखर 100 ते 140 पाहिजे. जर तुमचं वय 40 ते 60 असेल तर नाश्त्यापूर्वीची साखर 70 ते 120 आणि प्रत्येक वेळी जेवणानंतरच्या 2 तासाची साखर ही 120 ते 160 असायला पाहिजे. आणि जर मधुमेहासोबत तुम्हाला किडनीचा त्रास आहे, लिव्हरचा त्रास आहे किंवा हृदयरोग झाला आहे आणि त्यासाठी तुमची बायपास सर्जरी झाली आहे असं असेल तर उपाशी पोटीची साखर 100 ते 140 आणि प्रत्येक वेळी जेवणानंतरची 2 तासाची साखर ही 130 ते 200 असायला हवी. आता आपण जर म्हटलं की तुमचं वय 55 वर्ष आहे तर नाश्त्यानंतर 2 तासाची साखर 160 पाहिजे आहे, ती 213 आहे. म्हणजे 2 प्लेट पोहे घेतले तर साखर वाढते. त्याऐवजी दुसऱ्या दिवशी नाश्ता करायला पोहेच्या ऐवजी 2 वाटी मटकी घेतली तर साखर किती येते? 124. म्हणजेच पोहे घेतल्याने साखर वाढते, मात्र मटकी घेतल्याने साखर कमी होते. मटकी म्हणजे प्रोटीन पदार्थ आहे, ते घेतलं तर साखर कमी राहते. आणि त्याऐवजी तिसऱ्या दिवशी उकडलेला अंडा 4 घेतले तर साखर किती आहे? 97. म्हणजे जर आपण प्रोटीन असलेले पदार्थ घेतले जसे की अंडा आहे, कडधान्य आहे हे घेतले तर साखर कमी राहते. मात्र कर्बोदके असणारे पदार्थ घेतले जसे की पोहे आहे, रव्याचा उपमा आहे, शिरा आहे, असे पदार्थ घेतले तर साखर वाढते. काय चांगलं आहे आणि काय नाही हे आपल्याला प्रात्यक्षिक दिशा समजते. तसंच जेव्हा आपण दुपारचं जेवण घेतो, पहिल्या दिवशी दुपारी जेवण घेताना दीक्षित डाएट प्रमाणे 3 पोळी, भाजी, वरण भात एकाच ताटामध्ये घेतले तर साखर किती येते? 315. म्हणजे एका वेळी जास्त जेवण घेतलं तर साखर वाढते. त्याऐवजी तेच जेवण जर आपण कमी केलं, 3 पोळीच्या ऐवजी 2 पोळी घेतली आणि वरण भात आणि पोळी एकाच प्लेटमध्ये न घेता भाताऐवजी ताक आणि सलाड
त्यामध्ये घेतलं तर 2 तासानंतरची साखर 183 येते. म्हणजेच एका वेळेला जास्त कार्बोहायड्रेट घेतले, पोळी आणि भात सोबत घेतला तर साखर वाढते. फक्त पोळी आणि त्यासोबत ताक किंवा वरण घेतलं आणि सलाड घेतलं तर साखर कमी येते. तिसऱ्या दिवशी 2 पोळी घेणार, पण ती फक्त गव्हाची पोळी न घेता मिक्स आटा असलेली पोळी घेतली तर साखर अजूनच कमी होते. म्हणजेच खाताना पोळ्यांचं प्रमाण कमी पाहिजे, भाज्यांचं प्रमाण जास्त पाहिजे आणि पोळी बनवताना फक्त गव्हाची किंवा फक्त ज्वारीची भाकरी न घेता मिक्स आटा घेऊन बनवले तर साखर कमी राहते. जर आपण बघितलं रात्रीच्या जेवणाला पोळीच्या ऐवजी ज्वारीची भाकरी चांगली आहे असा समज आहे, पण जर आपण प्रात्यक्षिक केलं तर ज्वारीची भाकरी 1.5 घेतली, 2 पोळ्यांच्या ऐवजी 1.5 ज्वारीची भाकरी घेतली तरी साखर वाढते. जर त्या ज्वारीच्या भाकरीने साखर वाढत असेल तर गव्हाची पोळी घेणं प्रेफर करायचं, किंवा ज्वारीची भाकरीच हवी असेल तर दुसऱ्या दिवशी क्वांटिटी 1.5 घेण्याच्या ऐवजी 1च घ्यायची. तसं केलं तर साखर कमी येते. बऱ्याच जणांना वाटतं शाकाहारी जेवणाने साखर कमी होते, नॉनव्हेज जेवणात साखर जास्त असते त्यामुळे ते टाळतात. पण जर आपण प्रात्यक्षिक केलं तर ज्वारीची भाकरी 1 आणि भाजी खाण्याऐवजी चिकन बिर्याणी घेतली तर साखर अजूनच कमी येते. का कमी येते? कारण चिकन आहे, अंडा आहे, हे जे नॉनव्हेज पदार्थ आहेत त्यामध्ये प्रोटीन असतात ज्यामध्ये साखर कमी असते. फक्त ती बनवण्याची पद्धत बदलायला पाहिजे. जास्त तेल घातल्यामुळेच त्याचे दुष्परिणाम होतात, पण नॉनव्हेज जेवण व्यवस्थितपणे कमी तेलामध्ये बनवले तर ते मधुमेह व्यक्तीसाठी चांगले असते. ह्या पद्धतीने कुठला आहार चांगला आहे आणि कुठल्या आहाराने साखर वाढते हे आपल्याला या चार्टद्वारे समजते. तसंच आणखी एक महत्त्वाचा घटक साखर कंट्रोल करण्यासाठी पाहिजे तो म्हणजे व्यायाम, शांत झोप आणि टेन्शन. ज्या दिवशी व्यायाम होत नाही किंवा झोप होत नाही किंवा टेन्शन आहे त्या दिवशी दिवसभराची साखर वाढलेली दिसेल. मात्र व्यायाम दररोज केला, शांत झोप झाली आणि स्ट्रेस न घेता काम केलं तर दिवसभराचे साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. तर अशा पद्धतीने SMBG चार्ट आपण घरच्या घरी तयार करून कुठले अन्नपदार्थ माझ्यासाठी चांगले आहेत आणि ते किती क्वांटिटीमध्ये घ्यायला पाहिजेत याचा आपण अभ्यास केला तर व्यायाम, जेवणाच्या पद्धती आणि शांत झोप या गोष्टीनेच आपण आपली साखर नियंत्रणात ठेवू शकतो, कमीत कमी औषधींमध्ये, आणि मधुमेहाच्या दुष्परिणामांपासून स्वतःला वाचवू शकतो.